आमचा तिरुपतीचा प्रवास आता सुरू झालेला आहे. गणपती बाप्पाला आणि भवानी मातेला कुलदेवतेला नमन करून आम्ही हा तिरुपतीचा प्रवास सुरू करू. हे बघा, हे आमच्या बॅगा. चला. आम्ही कर्जत स्टेशनवर आलेलो आहे. हा पहा, आमचं रिझर्वेशन आहे 2 AC पण वाटते 3rd ACचं. सगळा गलका इकडेच झालेला आहे आणि थोडाफार ओजी पुढे ये. ओजी हा ओजस. सकाळ झालेली आहे त्यामुळे सगळ्यांचा नाश्ता सुरू झालेला आहे. हे बघा, हे आमचे भाऊ मस्त थेपले या लोकांनी घेतलेले आहेत. बघा, ओजस पण थेपले खातोय पहिल्यांदा. हे बघा, मस्त सगळ्या थेपल्यांचा आस्वाद घेत आहेत. आता गुत्ती नावाचं स्टेशन गेलेलं आहे त्यामुळे अजून 4 तास आहेत. भैयानी टोप्या दिलेल्या आहेत. त्या बघा, इकडे बॅगा सर्व तयार आहेत उतरण्यासाठी. भैया सर्वांना टोपी वाटतोय. थोड्याच वेळात स्टेशनवर आम्ही आलो आहोत. हे बघा, सर्व फुलकर हे गणेश टूरचे कॅप्टन. रेणुगुंडा स्टेशनवर अतिशय चांगला प्रवास झाला आमचा. 12163 एक्सप्रेस. दोन तीन. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग. सुंदरी सुंदरी, अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव. जय आणि जस हॉटेलमध्ये आलो आहे. ही आमची 301 नंबर आहे. बच्चे कंपनी नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये खूप मोठं बाथरूम आहे. एकदम जबरदस्त बाथरूम आहे. 302 नंबर, 305 नंबर. मगाशी नाही व्हिडिओ आला नाही. 305 ही 4 वाली रूम आहे. तिथं पण आम्ही आता जेवायला जाऊ. खूप छान रूम आहे. आता जेवण करायला चाललो आहोत. टूर मॅनेजर आमचा मेन कॅप्टन याप्रमाणे आणि सर्वजण आता मस्त छान छान रेडी होऊन त्या आलेलो आहे. हा बघा, घी रवा मसाला ऑर्डर केला आहे. बाकीच्यांनी पण कैसा है? मज़ा आ रहा है? थैंक यू. आप लोगों को मज़ा आ रहा है? बहुत.
पद्मावती टेम्पलचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही. त्यामुळे बाहेरूनच आपण एक 50 रुपयाचं आणि 200 रुपयाचं आणि फ्री दर्शनसुद्धा आहे. हे बघा आमची मंडळी, हे बघा दर्शन झाल्यानंतरची चित्र आहे छानपैकी. हे सगळी आमची मंडळी. हे बघा पद्मावती मातेचं दर्शन झालेलं आहे आमचा पूर्ण ग्रुप. हे बघा इथे लाईटिंग वगैरे सगळं व्यवस्थित. हे बघा श्री व्यंकटेश भक्तवत्स. इकडे आमचं चेकिंग झालेलं आहे त्या प्लॅस्टिक वेरेज सिटी. आता आम्ही पुढे चालत पिक करणार प्लॅस्टिक वेरेज शहर. निवास श्री व्यंकटेश भक्तवत्सल भागवत प्रिय भागवत प्रिय आता आम्ही कौस्तुभम रेस्ट हाऊसमध्ये आलेलो आहे. इथे आमचा नाश्ता झालेला आहे मस्त आणि रूम जबरदस्त आहे. आता आम्ही केस दान करायला चाललो आहे. आमचा अतिशय सुंदर असा नाश्ता झालेला आहे. हे बघा हे चहा आणि कॉफी यांचा आस्वाद घेत आहे तिकडे. हे बघा मस्त रेस्टरूम एकदम छान आहे. आता आम्ही केस करतानाला जाणार आहोत. वेंकटरमण गोविंदा गोविंदा. सर्वांनी इकडे केशदान केलेले आहेत. हे बघा मस्त आहे. हे बघा केशदान केलेले आहे अतिशय सुंदर. हा बघा दक्ष जिजाजी गणेश. इकडे बघा सगळ्यांनी अशा पद्धतीने हे व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. हे सगळे दर्शन झाल्यानंतर तिरुपती बालाजीचं दर्शन झाल्यानंतर सर्वजण खुश आहेत एकदम. आता सियाचा वाढदिवस आहे बघा. आता आम्ही सियाचा वाढदिवस छान छान कपडे घालून तयार झालेले आहेत. इथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे काही व्हिडिओ बनवता आलेले आहे. हे बघा काकांनी असा मोठा केक घेतलेला आहे मस्त दर्शन चांगलं झाल्यामुळे.
इस्कॉन टेम्पल. आता सर्व तयारी चालू आहे. आता आम्ही सर्व ही रूम सोडणार, फक्त ही एकच रूम ठेवणार आहे. हे बघा सर्व सामान एकत्र केलेलं आहे. हे बघा हा ओजू. आता एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो आहोत. हे बघा हॉटेल निलई हॉटेल. अतिशय छान नाश्ता आम्हाला मिळाला. मिनी मील आम्ही घेतला, त्याच्यामध्ये इडली, वडा, पुरी, पोंगल, स्वीट आणि डोसा असे पदार्थ मिळाले. हे बघा सर्वांनी मस्त नाश्ता केला इकडे. आता जस्ट बेळगाव स्टेशन पास झालेलं आहे. आणि हे पहा मुलांसाठी घरगुती किचन, गरम पाणी आणि त्याच्यामध्ये खीर वगैरे चालू आहे. छोटी मुलगी हे बघा हिच्यासाठी. हा दक्ष, ओजसला एक फ्रेंड सापडलेली आहे, अवंतिका दिदी. हे बघा सगळ्यांचा मस्त नाश्ता झालेला आहे. सिया मस्ती करते मोबाईलमध्ये. ओजस नेहमीप्रमाणे मस्ती करते. इकडे झोपण्याचा कार्यक्रम, ॲज युजल मोबाईल आणि जेवण तयार आहे. भूक लागल्यानंतर आम्ही जेवण करणार. जोरदार झोपण्याचा कार्यक्रम चालू आहे. सर्वजण झोपतायत. आता आम्ही हरिप्रिया एक्सप्रेसमध्ये बसलो आहोत आणि जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. हे पहा हे आमचे लागोपाठ असे 3 बर्थ आलेले आहेत. तिरुपती स्टेशन काही एवढं खास नाही आहे, खूप गर्दी. कसे आम्ही सामान घेऊन गाडीमध्ये चढलो. आमची थोडी दमचाक झालेली आहे, पण आम्ही यशस्वीरित्या सामान आणि सर्व आमचे कुटुंबीय यांना एकत्र चढवलेलं आहे गाडीमध्ये. आता जे सगळेजण जेवणाचा आस्वाद घेत आहेत. हरिप्रिया एक्सप्रेसने आम्ही तिरुपतीवरून कोल्हापूरला आलेलो आहे. बरोबर गाडी राईट टाईम होती. हे बघा एक्सप्रेस, हे कोल्हापूर छत्रपती शाहूजी महाराज स्टेशन. गुड इव्हनिंग, कसे आहात मंडळी? ते सगळे लोक स्टेशनच्या बाहेर आले आहे आणि आपण चाललोय. आम्ही रूममध्ये पोहोचलो. सगळ्या बॅगा आम्ही कलेक्ट केलेल्या आहेत आणि आता रूमवर जाणार. आता आम्ही कल्याणचा प्रवास सुरू केला आहे. हे बघा सर्व बॅगा भरल्या आहेत. हे बघा ही छोटी आता स्टिअरिंग चालवते. हे बघा मस्त स्टिअरिंग चालवते. सगळ्या बॅग भरलेल्या आहेत. कल्याणचा प्रवास आमचा आता सुरू होईल. इकडनं आम्ही नरसोबाची वाडी आणि औदुंबर. आता आम्ही नरसिंहवाडीच्या इथे आलो आहे आणि सर्वजण कृष्णा नदीमध्ये आपले पाय आणि हात धुवून दर्शनाला जाणार आहेत. हे बघा ही पूर्ण कृष्णा नदी. आता मंदिर परिसर पूर्ण चेंज झालेला आहे. नरसोबाची वाडी कोल्हापूरवरनं साधारणतः एक पाऊण तास लागतो इकडे यायला. सर्वांनी आपले पाणी बघा, कृष्णा नदीचं पाणी. हा पूल पावसाळ्यामध्ये पूर्ण भरून जातं आणि महाराज नदीला
कलरचे. बालाजी कृपा आणि ते जेंट्स लोक एक केक कापतील आणि लेडीज लोक एक केक कापतील आणि आमच्या टूरची सांगता होईल. अतिशय योग्य पद्धतीने अशा प्रकारे मंडळ बरखास्त पोरांना होईल. उजवे होणार. कॅप्टन या टूरचे कॅप्टन गणेश कुलकर्णी आणि व्हाईस कॅप्टन मयूर बुवा अतिशय सुंदर ही टूर अरेंज केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. आभार आणि अभिनंदन. व्हाईस कॅप्टन कोणाला काय बोलायचं अजून? व्हाईस कॅप्टन आणि कॅप्टन यांनी हा? खूप छान आमची टूर मॅनेज केलेली आहे. खूप आनंद. पूर्वा काय बोल. या ट्रिपमध्ये आम्हाला खूप आनंद आला आहे आणि कॅप्टन गणेश आणि सब कॅप्टन मयूरला खूप खूप धन्यवाद. अशीच पुढची पण ट्रिप घडू दे. प्रचंड मतांनी काका कोणाला काय काय बोलायचं आहे? विजय करा. खूप चांगलं, मजा केली, मजा आली. पप्पा पप्पा बोलायचं तुम्हाला काही? काका 4 महिन्यापासून अत्यंत आपण प्लॅनिंग करून एकमेकांची कॉन्व्हर्सेशन करून दिनेश जिजाजी, तर ओजसचे बाबा, भैयाजी, त्याचप्रमाणे पुण्याचे पण लोक एकमेकांची सन्मान सांगून हा अतिशय प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी त्यांनी जे नियोजन केलं होतं ते 100% सक्सेसफुल झालेलं आहे. आता अडचणी येणारच. काही वेळेला एखादी वस्तू आपल्याला मिळाली नाही तरी त्याचा काही भाव करायचा नसतो, कारण हा प्रवास आहे. प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपत आपल्याला सगळ्यांना प्रवास करायचा असतो. थोडंफार कमी जास्त होणारच, त्याच्याबद्दल कोणी राग मानू नये. त्यांनी आणि कष्ट त्याच्यासाठी त्याच्यासाठी म्हणजे प्लॅनिंगच असतं असं नाही आहे, पण बरंच काय अडचण येतील भविष्यात. आपण किती वाजता पोहोचणार, थोडंफार मागे पुढे होणार. रेल्वे गाडी इथं तर राईट टाईम पोहोचत नाही. हे तर आपलं प्लॅनिंग होतं, मोठं प्लॅनिंग होतं. आणि माझ्या आयुष्यातलं हे ग्रुप टूर जो आहे तो यशस्वीपणे करून दाखवण्यात या सगळ्यांचा हातभार आहे. आणि अतिशय श्रम घेतलेले आहेत त्यांनी. 4 महिन्यापासून चालू आहे मी बघतोय. त्यामुळे मला खूपच आता त्यांना तितके श्रेय द्यावं तितके कमीच आहे. आय हॅव नो वर्ड टू डिस्क्राईब अबाउट इट. दॅट्स ऑल. वा ट्रिपमध्ये आम्हाला खूप आनंद झाला आहे. एन्जॉय केलं आहे आम्ही आणि अशीच ट्रिप आपण दरवेळेस करत राहू. आणि दोघांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि उन्नती मोडलेलीच आहे की काकांनी सगळ्यांच्या वतीने बोलणं हे केलेलं आहे. हो हो काका, तुम्ही खरंच आमच्या सगळ्यांच्या वतीने मस्त स्पीच दिली त्यांनी. काय बोलणार. खूप छान ट्रिप अरेंज केली आणि खूप आनंद मिळाला सगळ्यांना. खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली यांच्यामुळे. आणि एवढ्या 3 महिन्यापासून कंटिन्यू ते लोक सतत तोच विचार करून पण म्हणजे एवढं सक्सेसफुली मॅनेज केलं, त्याच्यात खूप आनंद वाटतो आहे. आणि असेच ट्रिप पुढे होत राहू दे. 17 लोकांना एकत्र मॅनेज करून नेणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी ती सक्सेसफुली करून दाखवली. म्हणून आज आपण इथे त्याचं छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. चांगली टूर मॅनेज केली. सगळं काही परफेक्टली मॅनेज होतं. अगदी लहान पोरांच्या बिस्किटापासून ते मोठ्या माणसाच्या जेवणापर्यंत खाण्यापिण्याचे सगळे टायमिंग्स, सगळे जेवण, धारवाडचं जेवण असू दे, दुपारचं जेवण असू दे, सगळं काही एकदम मस्त मॅनेज केलं. आता तुम्ही दोघं रिटायर व्हा, नवीन महिला आघाडीला चान्स द्या आणि दोघांनी बाहेर बसून सपोर्ट करा आणि एन्जॉय करा पुढची. थँक्यू. चला केक कापूया आता. आणि एखादी गोष्ट जरी कम्प्युटरचा भासली आपल्याला आपल्या मनासारख्या बऱ्याच गोष्टी घडतीलच असं नाही आहे. काहीतरी उणिवा भासला ना, जर आपण स्वतःहून दुसऱ्या व्यक्तींनी पुढे आल्यानंतर ते कामकाज केल्यानंतर ते सांभाळताना काय त्रास होतो याची जाणीव होईल. हे काय हॉटेलच चांगलं नाही, अमुक अनेक पॉईंट्स असतात. तसं डिस्कशन न करता अतिशय सुंदरतेने आणि लहान मुलांना सांभाळून त्यांनी सक्सेसफुली करून आप्पा, तुम्हाला काय बोलायचं? एवढं सगळं बोलल्यानंतर अजून काय. चला आता प्रियांका राहिली. प्रियांका ही ट्रिप खूप छान होती. सगळे ऑल इन्क्लुसिव्ह एक्सटेंडेड फॅमिली आहे आमची.
सगळे इन्क्लुडेड होते बालाजी. आणि आम्हाला फार मजा आली सगळ्यांसोबत. टोटल 6 दिवसांची आमची ट्रिप होती, पण कधी असं वाटलं नाही की आम्ही बोर झालो आहे किंवा काय. थँक्स टू कॅप्टन अँड वाईस कॅप्टन. ही आपली फॅमिली टूर होते, त्यामुळे विशेष मजा आली. आपण तर इतर टुरिझमच्या पार्टीबरोबर जातो आपण, पण त्याला मजा नाही. हे म्हणजे आपलं एकत्र कुटुंब होतं. सगळं झालं. वाईस कॅप्टन वाईस कॅप्टन नाही वाईस कॅप्टन पहिले वाईस कॅप्टन. हे बघा कसं असतं, हे सगळं मॅनेज करायला खूप इश्यूज असतात. आम्ही 4 महिन्यापासून रोज फोन, रोज हिशोब, हे ते, तर त्याच्यात काही थोडं 19-20 असतं. तर सगळ्यांनी थोडं समजून घ्यायचं, थोडं सहकार्य करायचं. पूर्ण 100% सक्सेस करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पण थोडं इकडे तिकडे झालं तर समजून घ्या बस. आणि सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. टायमिंगला उठले, टायमिंगला थोडा त्रास होतो. पुढच्या वेळेस आपण थोडं जरा अजून वेळ मिळेल अशी ट्रिप ट्राय करूया. चालेल. बोला कॅप्टन. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनी मान देऊन आपण जे ठरवलं ते एक्झिक्युशन प्रॉपरली केलं. सगळे एवढ्या अडचणी आल्या 3 महिन्यापासून आपल्याला. परत मेन म्हणजे बाबांना आम्ही सगळ्यांनी मिस केलं. बाबा असते अजून मजा आली असते. करांचं सहभाग आणखी मजा आला. बाबांचं अजून असतं. आणि जे पण काय आता ही फर्स्ट टाईम एवढी मोठी ट्रिप आपण अरेंज केली स्वतःच्या हिमतीवरती. त्याच्यातनं आपल्याला भरपूर काय शिकायला मिळालं, सगळ्यांनाच शिकायला मिळालं. ह्याच्या पुढे आपण ह्याच्यापेक्षा चांगली ट्रिप अरेंज करू आणि व्यवस्थित सक्सेसफुली कंप्लीट करू. फक्त तुमचं सहकार्य सगळ्यांचं असू द्या. 100%. गोविंदा. नाही केक कटिंग अरे हां अतिशय चांगली ट्रिप झाली. सर्वात प्रथम धन्यवाद वाईस कॅप्टन मयूर आणि कॅप्टन गणेश यांना. खूप मजा आली आम्हाला पण आणि सर्वांनी एन्जॉय केलं. जेवण वगैरे सर्व गोष्टी असू दे, खूप आम्हाला म्हणजे अतिशय मजा आलेली आहे. तर सगळ्यांना धन्यवाद. केक कटिंगचा कार्यक्रम बालाजीची कृपा आणि महालक्ष्मीची कृपा. तर सर्वांनी घरचा केक दक्ष कापेल आणि घरचा केक या. ट्रिप सक्सेस. गोविंदा. भविष्यात अशाच प्रकारच्या ट्रिप अरेंज होऊ आणि बालाजीची कृपा आणि महालक्ष्मीची कृपा सर्वांवर राहो अशी आम्ही अपेक्षा करतो. करा. थोडा थोडा चेक करा. ते वरच्या क्रीम द्या ना मुलांना. हो फोन वापरलेला नाही. जीजाजी को प्राइज मिलता है.